नेक्स्ट पॉइंट बघा, रिएक्शन्स ऑफ फिनॉल्स. So phenol undergoes electrophilic substitution reactions more readily as compared to benzene. बेन्झिन पेक्षा फिनॉलच्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स इझिली घडतात. The dash OH group, that is hydroxyl group in phenol, is a ring activating and an ortho or para directing group. लक्षात ठेवा, हा जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे फिनॉल मध्ये तो रिंगला ऍक्टिव्हेट करतो, म्हणजेच त्याची ऍक्टिव्हिटी वाढवतो. आणि तो ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. याचा अर्थ त्याच्यापासून जो प्रोडक्ट तयार होईल तो ऑर्थो आणि पॅरा टाईपचा असेल. पहिली रिएक्शन सांगितलेली आहे हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल. फिनॉल रिएक्ट्स विथ aqueous solution of bromine to give 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. aqueous सोल्युशन घेतले ब्रोमिनचं, वॉटर दाखवलेलं आहे aqueous सोल्युशन म्हटले म्हणून, आणि 2,4,6 इथं 1 नंबर येणार, हे 2, 3, 4, 5 आणि 6. तर 2, 4 आणि 6 या ठिकाणी 3 ब्रोमिन ग्रुप जोडलेले आहेत. त्या पद्धतीने ही रिएक्शन 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. त्याच्यानंतर आहे इफ द रिएक्शन इज कॅरीड आउट इन ए सॉल्व्हंट ऑफ लोअर पोलॅरिटी दॅन वॉटर सच ॲज CHCl3, CCl4, CS2. इथं दाखवलंय कार्बन डायसल्फाइड. मग तुम्ही क्लोरोफॉर्म घ्या, कार्बन टेट्राक्लोराईड घ्या किंवा हे कार्बन डायसल्फाइड घ्या, हे सगळेजण वॉटरपेक्षा कमी पोलॅरिटी असलेले सॉल्व्हंट आहेत. अशा परिस्थितीत मात्र मिक्सचर ऑफ ऑर्थो अँड पॅरा ब्रोमोफिनॉल इज फॉर्म. इथं मात्र तुम्हाला ऑर्थो आणि पॅराचं कॉम्बिनेशन मिक्सचर मिळतं. इथं ओ ब्रोमोफिनॉल लिहिलेलं आहे, इथं पी ब्रोमोफिनॉल लिहिले पण ते थोडंसं इथं दिसत नाहीये, शिफ्ट झालेलं आहे. रिएक्शन तर कम्प्लीट आलेले आहे, इथं बघून घ्या ते. तर हे ओ ब्रोमोफिनॉल आहे, हे पॅरा ब्रोमोफिनॉल आहे, याच्यातला पी ब्रोमोफिनॉल हा मेजर प्रोडक्ट आहे. हे व्यवस्थित बघून ठेवा काय काय आहे प्रकार ते. त्याच्या पुढे आहे नायट्रेशन ऑफ फिनॉल. अनदर इम्पॉर्टंट रिएक्शन. फिनॉलच्या सगळ्या रिएक्शन करा, त्यातलं कुठलं कधी काय विचारतील काही सांगू शकत नाही तुम्ही. फिनॉल रिएक्ट्स विथ डायल्यूट नायट्रिक ऍसिड ऍट लो टेम्परेचर to give mixture of ortho and para nitrofinol. फिनॉल डायल्यूट HNO3 ला असं मांडायचं, HO आणि NO2. मग काय होईल, हितला एक हायड्रोजन निघून जाईल, तो हायड्रोजन आणि हे HO किंवा OH मायनस मिळून H2O त्यातून निघून जाईल. NO2 ला हिता आणून ठेवायचं. या पद्धतीने आहे. मग याच्यामध्ये ऑर्थो आणि पॅरा, ओ नायट्रोफिनॉल आणि पी नायट्रोफिनॉल असे 2 प्रोडक्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. हेच जर समजा तुम्ही फिनॉलची रिएक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड टू फॉर्म 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल दॅट इज पिक्रिक ऍसिड. आता यांनी इथं सांगितलंय कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड, प्रत्यक्षात इथं कॉम्बिनेशन आहे. कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे. या दोन्हीच्या कॉम्बिनेशनला नायट्रेटिंग मिक्सचर असं म्हणतात. या दोघांच्या कॉम्बिनेशन नायट्रेटिंग मिक्सचर असं म्हणतात. आणि याच्यामध्ये 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल तयार होतं. इथं सुद्धा परत एकदा नंबरिंग करूया, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल. याचं नाव आहे पिक्रिक ऍसिड. याचे स्पेसिफिक ऍप्लिकेशन्स आहेत, टियर गॅस, वॉर गॅस वगैरे त्याच्यामध्ये याचा वापर होतो. पुढे आणखीन ऍप्लिकेशन्स येतील त्याचे.
नेक्स्ट रिएक्शन बघा, सल्फोनेशन ऑफ फिनॉल. तर इथं रिएक्शन आहे, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर रिएक्शन आहे. फिनॉल रिएक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऍट रूम टेम्परेचर टू गिव्ह ओ फिनॉल सल्फोनिक ऍसिड. म्हणजे रूम टेम्परेचर असेल तर ओ फिनॉल सल्फोनिक ऍसिड आहे, अँड ऍट 373 केल्विन पी फिनॉल सल्फोनिक ऍसिड. रूम टेम्परेचर इथं 293 केल्विन घेतले बघा त्यांनी. तिथं ओ फिनॉल सल्फोनिक ऍसिड मिळतं आणि 373 केल्विन जर तुम्ही घेतलं तर तिथं पी फिनॉल सल्फोनिक ऍसिड मिळतं. त्याच्यामध्ये नावाच्या बाबतीत जरा तेवढं काळजी घ्या, कारण हे SO3H याला जोडलं की याचं सल्फोनिक ऍसिड तयार होतं. त्यामुळे काय केले त्यांनी, ह्याला एक नंबर कन्सिडर केले आणि ऑर्थोला त्यांनी काय केलेलं आहे, सॉरी ऑर्थो म्हणतो, OH ला विथ रिस्पेक्ट टू धिस ऑर्थो पोझिशन आहे, कारण हे सल्फोनिक ऍसिड कन्सिडर करायचं आहे, कारण ऍसिडची प्रायोरिटी हायर आहे. त्यामुळे विथ रिस्पेक्ट टू धिस SO3H तुम्ही दुसऱ्याची पोझिशन सांगायची आहे. विथ रिस्पेक्ट टू धिस SO3H हे OH कुठल्या पोझिशनला आहे, पी पोझिशनला आहे. त्यामुळे त्याचं नाव पी फिनॉल सल्फोनिक ऍसिड, याच्यामध्ये पेरेंट सल्फोनिक ऍसिडला केलेलं आहे, कारण ऍसिडिक ग्रुपची प्रायोरिटी हायेस्ट असते. त्याच्या पुढे आहे रिमर टायमन रिएक्शन. सगळ्या रिएक्शन्स इम्पॉर्टंट आहे, सगळ्या रिएक्शन्स कमीत कमी 2 वेळा विचारून झालेल्या आहेत. व्हेन फिनॉल इज ट्रीटेड विथ क्लोरोफॉर्म इन ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. पहिलं काय केले बघा, क्लोरोफॉर्म आणि ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड असं कॉम्बिनेशन घेतलंय. त्याच्यामध्ये काय होतं, इथं सोडियम फिनॉक्साईडचा पार्ट तयार होतो O-Na+, आणि इथं CHCl2 त्याला जोडलं जातं. बघा कसं आहे ते. त्याच्यानंतर परत अजून NaOH बरोबर त्याची थोडीशी रिएक्शन होते आणि ह्या CHCl2 चं कन्व्हर्शन CHO मध्ये होतं. इथपर्यंतचा पार्ट हा पहिला आहे. त्याच्यानंतर म्हटलंय फॉलोड बाय हायड्रॉलिसिस विथ ऍसिड सॅलिसिल अल्डिहाइड इज फॉर्म. आणि मग त्याचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर हे जे फिनॉक्साईडचा पार्ट O-Na+, सोडियमचा जो पार्ट आहे, सोडियम आणि ऑक्सिजन, त्यापैकी ऑक्सिजन राहील शिल्लक, H फक्त त्याला जोडला जातो आणि मग ह्याचं कन्व्हर्शन, म्हणजेच ह्या O-Na+ चं कन्व्हर्शन OH मध्ये होतं. कन्व्हर्शन्स लक्षात ठेवा, कुठं चेंजेस होतात ते. त्यामुळे मग तुम्हाला ते जरा बऱ्यापैकी व्यवस्थित लक्षात राहील, नाहीतर सगळंच पाठ करायचं म्हणजे बघा अवघड होईल. त्याच्यापेक्षा जिथं चेंजेस होत आहेत तेवढं मांडत चला, म्हणजे मग तुम्हाला ते जरा तयारी करताना सुद्धा सोपं वाटेल. तर याच्यामध्ये सॅलिसिल अल्डिहाइड हे तयार होतं. इफ कार्बन टेट्राक्लोराइड इज युज्ड इन प्लेस ऑफ क्लोरोफॉर्म, या क्लोरोफॉर्मच्या ठिकाणी जर तुम्ही कार्बन टेट्राक्लोराइड वापरलं म्हणजे CCl4, सॅलिसिलिक ऍसिड इज फॉर्म. इथं सॅलिसिलिक ऍसिड फॉर्म. सॅलिसिलिक ऍसिडला फक्त हा CHO बदलायचा, इथं COOH ला, हे बघा इथं आहे सॅलिसिलिक ऍसिड. त्यामुळे अल्डिहाइड म्हटलं तर इथं CHO आणि सॅलिसिलिक ऍसिड म्हटलं की COOH. त्याच्या पुढे जाऊया आता आपण. त्याच्या पुढची रिएक्शन आहे कोल्ब रिएक्शन, अनदर इम्पॉर्टंट रिएक्शन. त्यातल्या सगळ्या रिएक्शन्स कमीत कमी 2 ते 3 वेळा विचारून झालेल्या आहेत, त्यामुळे सगळं हे करून ठेवा. त्यातल्या कुठल्याही रिएक्शन्स विचारल्याच नाहीत वगैरे असं काही नाहीये, सगळ्या रिएक्शन विचारून झालेल्या आहेत. त्यामुळे हे खरा मान्य आहे, थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, पण त्याला पर्याय नाही आहे, रिएक्शन लिहून लिहून पाठ कराव्या लागतं. कोल्ब रिएक्शन, कोल्ब म्हणा, कोल्बे म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. सोडियम फिनॉक्साइड इज ट्रीटेड विथ कार्बन डायऑक्साइड ऍट 398 केल्विन अंडर प्रेशर ऑफ 6 atmosphere. हे सगळं तिथं सांगणं गरजेचं आहे. तर हे मगाशी तयार केलं होतं सोडियम फिनॉक्साइड. CO2 बरोबर रिएक्शन आहे, 398 केल्विन टेम्परेचर, 6 atmospheric प्रेशर.
ऑन ऍसिड हायड्रॉलिसिस, नंतर त्याचं ऍसिड हायड्रॉलिसिस केले. इट गिव्स सॅलिसिलिक ऍसिड दॅट इज ओ हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड इज फॉर्म्ड. बघा ह्याच्याबरोबर रिॲक्शन केली की पहिल्यांदा इथं काय तयार होते बघा बरं, याचं कन्व्हर्शन COONA सोडियम सॅलिसिलेट म्हटले. म्हणजे ह्याला जर मी इथनं काढलं आणि इथं जर मी H ठेवलं तर हे सॅलिसिलिक ऍसिड आहे. मग तिथं काय आहे, Hच्या ऐवजी सोडियम जोडलेला आहे, याचा अर्थ तो सॉल्ट आहे. सोडियम सॅलिसिलेट फॉर्म होतं सोडियम फिनॉक्साईड पासून, आणि मग त्याचं ऍसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर हे तयार होतं. इथं सुद्धा बघा हे COOH आहे, याला हायएस्ट प्रायोरिटी आहे. मग हे हा जो मेन पेरेंट कुणाला घेतलेला आहे, बेन्झॉइक ऍसिड याला पेरेंट घेतलंय. विथ रिस्पेक्ट टू COOH ही ऑर्थो पोझिशन आहे, त्यामुळे ह्याचं नाव काय येणार, ओ हायड्रॉक्सी बेन्झॉइक ऍसिड. त्यालाच म्हणतात सॅलिसिलिक ऍसिड. त्यामुळे सॅलिसिलिक ऍसिडचं हे पण नाव माहिती असू दे, ओ हायड्रॉक्सी बेन्झॉइक ऍसिड. Sodium phenoxide is more reactive than phenol towards electrophilic substitution. इथं फिनॉल पण वापरून तुम्ही करू शकताय, पण फिनॉल पेक्षा सुद्धा सोडियम फिनॉक्साईड जास्त रिएक्टिव्ह आहे म्हटले. फिनॉल वरून तुम्ही हे पण तयार करू शकता, काय त्याच्यात अवघड नाहीये. Hence it can react with a weak electrophile like CO2 at high temperature and pressure in Kolb reaction. त्यामुळे सोडियम फिनॉक्साईड जर तुम्ही वापरलं तर तुम्ही CO2 चा, कार्बन डायऑक्साईड हे वीक इलेक्ट्रोफाईल आहे, त्याचा वापर करून तुम्ही रिएक्शन प्रोसीड करू शकताय. त्याच्या पुढची रिएक्शन आहे ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल. फिनॉल ऑन ऑक्सिडेशन विथ क्रोमिक अनहाइड्राइड or sodium dichromate in presence of H2SO4, chromic anhydride CrO3, sodium dichromate Na2Cr2O7 in presence of H2SO4, it gives p-benzoquinone. हे कसं आहे बघा तयार झालेलं. इथं फिनॉल घेतलेला आहे, हे जे आत हे जे बॉन्ड्स आहेत त्यांचं कन्व्हर्शन हे असं झालेलं आहे. हेच दोन डबल बॉन्ड राहतात शिल्लक, इथे एक आणि इथे, आणि हा डबल बॉन्ड ओ इकडं, डबल बॉन्ड ओ इकडं, या पद्धतीनं आहे. फिनॉल ऑक्सिडायझेस स्लोली गिव्हिंग ए डार्क कलर्ड मिक्सचर इन प्रेझेन्स ऑफ एअर. फिनॉलचं ऑक्सिडेशन होतं स्लोली आणि एक डार्क कलर्ड मिक्सचर इन प्रेझेन्स ऑफ एअर फॉर्म होतं. त्याचं नाव लक्षात ठेवा, p-benzoquinone. जरा वेगळं नाव आहे, नेहमीच्या आपल्या काही वापरातलं नाही आहे. त्याच्या पुढे आहे कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन ऑफ फिनॉल. म्हणजे एवढे डबल बॉन्ड आहेत तेवढे निघून जाणार. फिनॉल ऑन कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन गिव्स सायक्लोहेक्सॅनॉल. फिनॉलचं कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्शन सायक्लोहेक्सॅनॉल मध्ये होतं. निकेल वापरायचंय, टेम्परेचर आहे 433 केल्विन. ए मिक्सचर ऑफ वेपर्स ऑफ फिनॉल अँड हायड्रोजन is passed over nickel catalyst at 433 केल्विन. फिनॉल आहे, हायड्रोजन आहे, यांचं मिक्सिंग केलेलं आहे वेपर्सचं, आणि निकेल कॅटलिस्ट वापरून 433 केल्विन मेंटेन केलं की फिनॉलचं कन्व्हर्शन या पद्धतीनं सायक्लोहेक्सॅनॉल मध्ये होतं. सगळे डबल बॉन्ड निघून जातात, सिंगल बॉन्ड मध्ये कन्व्हर्ट होतात, म्हणजेच त्याचं हायड्रोजिनेशन त्या ठिकाणी होतं. त्याच्यानंतरची रिएक्शन आहे रिडक्शन ऑफ फिनॉल. इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट रिएक्शन. रिएक्शन मध्ये विशेष काय नाही, पण भरपूर वेळा विचारून झालेला आहे. फिनॉल इज रिड्युस्ड टू बेन्झीन ऑन हिटिंग विथ झिंक डस्ट. फिनॉलला झिंक डस्ट बरोबर हिट करायचंय फक्त. त्याला हिट केलं की त्याचं कन्व्हर्शन, फिनॉलचं कन्व्हर्शन बेन्झीन मध्ये, आणि झिंक ऑक्साईड हा त्याच्यातून सेपरेट बाजूला होतो. त्याच्या पुढचा सेक्शन आहे इथर्सचा. त्यातलं पहिलं आहे प्रिपरेशन ऑफ इथर्स. त्यातली फर्स्ट मेथड आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. रिएक्शन दिलेले आहे. तर C2H5OH इथॅनॉल
अल्कोहोल घेतलेला आहे, त्याचे 2 मॉलिक्युल्स दाखवलेले आहेत, H2SO4 413 केल्विन. तर या कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हे याच्यातून वॉटरला रिप्लेस करतं. याचा अर्थ हे H2SO4 डिहायड्रेटिंग एजंट आहे. पण त्याच्यातून वॉटर काढून टाकला की त्याचं कन्व्हर्शन या पद्धतीनं इथर मध्ये होतं, डाय इथिल इथर, किंवा त्याचं IUPAC नेम इथॉक्सी इथेन. So when alcohol is heated with dehydrating agent like concentrated H2SO4 or H3PO4, ether or alkene is formed depending upon the temperature. टेम्परेचर वरती डिपेंडंट आहे की इथर फॉर्म होणार का अल्किन फॉर्म होणार. आपल्यासाठी इथर महत्वाचं होतं ते पहिल्यांदा सांगितलं. आता समजा 413 केल्विन पासून तुम्ही पुढे गेलात आणि टेम्परेचर जर हे वाढवलं 443 केल्विन पर्यंत, तर मग मात्र तुम्हाला इथरच मिळत नाहीत, त्या ठिकाणी इथिन अल्किन मिळायला सुरुवात होते. फॉर एक्झाम्पल, डिहायड्रेशन ऑफ इथेनॉल बाय H2SO4 gives ethoxyethane at 413 Kelvin, while ethene is formed at 443 Kelvin. टेम्परेचर लक्षात ठेवा, फक्त टेम्परेचरचा सगळा खेळ आहे. तर 413 इथर तयार होतं, 443 अल्किन तयार होतं. Symmetrical ethers can be obtained from primary alcohols by this method. प्रायमरी अल्कोहोल पासून सिमेट्रिकल इथर्स तुम्ही मिळवू शकता. हे सिमेट्रिकल इथर्स तयार केलेलं आहे. यूज ऑफ हायर टेम्परेचर और सेकंडरी और टर्शरी अल्कोहोल्स गिव्स अल्किन ॲज द मेजर प्रोडक्ट. तुम्ही टेम्परेचर जर वाढवलं, हे एक कंडिशन. दुसरी कंडिशन, सेकंडरी किंवा टर्शरी अल्कोहोलचा जर वापर केला तर मग मात्र तुम्हाला तिथं अल्किन हे मेजर प्रोडक्ट मिळेल. त्यामुळे हे कशा पद्धतीनं आहे जरा बघा, लक्षात ठेवा, त्या कंडिशन्स फार महत्वाच्या आहेत. त्याच्या पुढचा पॉइंट आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स टू फॉर्म इथर इज SN2 रिएक्शन. ही SN2 रिएक्शन आहे, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट. अल्कोहोल्सचं डिहायड्रेशन होऊन इथर्स तयार होणे ही SN2 रिएक्शन आहे. त्याच्या स्टेप्स इथे दिलेल्या आहेत बघा. पहिलं सांगितलेलं आहे प्रोटोनेशन, त्या H2SO4 मधून H+ या ऑक्सिजनला मिळतो, हे असं फॉर्म होईल. आणि मग नंतर त्याच्यावरती SN2 हा दुसरा C2H5OH घेतलेला आहे, आणि हा C2H5OH काय करतो, इथं जो पहिल्या स्टेपमध्ये जो कॅटायन तयार झालेला आहे त्याच्यावरती हा या पद्धतीनं अटॅक करतो आणि मग तो याला अटॅच होईल. इथं बाजूला कसं कसं काय काय दाखवलं बघा. CH2 CH3 हे जे होते दोघ जण बघा, ते आले तिकडं बघा, समजतंय का? त्यामुळे हा बॅक साइड अटॅक आहे. समजून घ्या काय काय केलंय त्यांनी ते. आणि मग नंतर हा अटॅक करतो याच्यावरती दाखवलेला आहे. ऍक्च्युली ते जॉईन कुणाला झालेलं आहे, या ऑक्सिजनला जॉईन झालेलं C2H5. बरोबर, ह्याच कार्बनला जॉईन झालेलं आहे पूर्ण ऑक्सिजन. आणि हे बघा, हा C2H5OO तो इकडे आहे, असं आहे. या पद्धतीनं ते झालेलं आहे आणि त्याच्यातून हा H2O काय केलेला आहे, काढून टाकलेला आहे. हा H इथं शिल्लक राहतो असा बघा, इथं लिहिलेलं आहे बघा पुढं -H2O. इथं ते SN2 मेकॅनिझम आहे. हे बघा व्यवस्थित काय आहे ते. आता हा फक्त एक H+ तेवढा इथं अटॅच्ड आहे, तेवढा काढून टाकायचा. त्याला म्हटलेलं आहे डिप्रोटोनेशन. जो काही H+ प्रोटीन आहे, प्रोटॉन जो आहे त्याला फक्त काढून टाका. प्रोटोनेटेड अल्कोहोल स्पेसीज अंडरगोज ए बॅकसाइड अटॅक by second molecule of alcohol in a slow step.
Subsequent fast deprotonation results in formation of ether. पहिल्यांदा हा प्रोटोनेटेड तयार होतो एका अल्कोहोल मॉलिक्यूलचं, नंतर त्याच्यावरती दुसरा अल्कोहोल मॉलिक्यूल बॅक साइड अटॅक करतो आणि सगळ्यात शेवटची स्टेप आहे डिप्रोटोनेशनची. त्याच्यातून H+ तेवढा बाजूला काढला जातो. विचारण्याची शक्यता फार कमी आहे. शक्यतो अलीकडच्या काळात मेकॅनिझम विचारायचं तुम्ही बंदच केले. फक्त SN1 SN2 हेच 2 स्टँडर्ड मेकॅनिझम परीक्षेमध्ये विचारली जातात. त्याच्या पुढची रिएक्शन आहे विल्यमसन्स सिंथेसिस. ही ऑलरेडी रिएक्शन तुम्हाला झालेली आहे. अल्किल हलाइड बघा, अल्किल हलाइड घेतलेलं आहे, हे सोडियम अल्कॉक्साइड घेतलेलं आहे, इथं सोडियम फिनॉक्साइड घेतलेलं आहे. तुम्हाला इथं दोन्ही अल्किल ग्रुप असलेले इथर मिळतील. इथं अल्किल अरिल ग्रुप दोन्ही असलेले, म्हणजे दोन वेगवेगळे असं त्या ठिकाणी तुम्हाला इथर मिळेल. त्याला अल्किल अरिल इथर असं म्हणतात. मग याच्यामध्ये तुम्हाला सिमेट्रिकल म्हणजे सिंपल इथर पण बघायला मिळतील, मिक्स्ड इथर्स पण बघायला मिळतील. ही रिएक्शन ऑलरेडी आपली झालेली आहे. बघ, त्याच्यातले थोडेसे डिटेल्स बघूया आता, जे याच्या आधी तुम्हाला कुठं झालेले नाही आहेत. धिस रिएक्शन फॉलोज SN2 मेकॅनिझम. याच्यामध्ये पण SN2 मेकॅनिझम आहे. त्यामुळे व्यवस्थित बघा. इथर इज फॉर्मड ॲज अ रिझल्ट ऑफ backside attack by alkoxide or phenoxide ion on alkyl halide. हे महत्वाचं. SN2 आहे म्हणजे बॅकसाइड अटॅक असणार. मग कोण कोणावरती बॅकसाइड अटॅक करणार? बॅकसाइड अटॅक हा अल्कॉक्साइड किंवा फिनॉक्साइड आयॉन कडून केला जातो, कारण ते न्यूक्लिओफाईल म्हणून ऍक्ट होतो. बघा, समजतंय का? हे इथं आणून जोडलेलं आहे बघा डायरेक्ट याच्यावर. हे CH3 इकडं पुढं आहे आणि हे सोडियम टी ब्युटॉक्साइड टर्शरी ब्युटिल आहे. मग इथं हे हा एक कार्बन, हे 3 कार्बन असं इकडं आणून त्याला जोडलं आणि ऑक्सिजन त्याला आणून जोडलं. त्याच्यातून हा Na+ आणि Br- असं मिळून NaBr त्याच्यातून निघून जाते. मग हे जे काही स्ट्रक्चर तयार झाले त्याचं नाव काय आहे? टी ब्युटिल मिथिल इथर. ते त्या ठिकाणी तयार केले. The alkyl halide used in this reaction must be primary. यात लक्षात ठेवा, हे जे अल्किल हलाइड आहे ते कसलं पाहिजे? मात्र प्रायमरी पाहिजे. आणि जो सोडियम टर्शरी ब्युटॉक्साइड जो आहे तो कसला पाहिजे? तो टर्शरी पाहिजे. हेच जर याच्या अपोजिट जर तुम्ही ठेवलं तर ते इथर तयार होत नाही. बघूया आता त्यांनी जे दिले पहिल्यांदा ते बघूया. टर्शरी ब्युटिल मिथिल इथर कॅन बी सिंथेसाइज्ड बाय रिएक्शन ऑफ मिथिल ब्रोमाइड विथ सोडियम टर्शरी ब्युटॉक्साइड. ही रिएक्शन आहे आणि इथं तुमचं ते टर्शरी ब्युटिल मिथिल इथर तयार झालेलं आहे. पुढे काय म्हटले बघा, इफ सेकंडरी ऑर टर्शरी अल्किल हलाइड्स आर युज्ड. तर बघा, इथं अल्किल हलाइड आहे, ते मी प्रायमरी ठेवलं होतं. त्याच्याऐवजी जर मी टर्शरी ठेवलं आणि जे ब्युटॉक्साइड होतं ते टर्शरी होतं, त्याच्याऐवजी जर मी ते प्रायमरी घेतलं तर मग मात्र इथं अल्किन अल्कोहोल असं फॉर्म होतं. The reaction leads mainly to alkene formation, that is elimination reaction. याच्यामध्ये मात्र एलिमिनेशन रिएक्शन होते. त्यामुळं इथं रिएक्टंट चूज करताना व्यवस्थित चूज करा. टर्शरी कुणाला घ्यायचं, प्रायमरी कुणाला घ्यायचं ते व्यवस्थित लक्षात ठेवा. ते जर चुकलं तर एलिमिनेशन रिएक्शन होते. अरिल हलाइड्स डू नॉट गिव्ह विल्यमसन्स सिंथेसिस. त्यापैकी अरिल हलाइड्स जे आहे ते विल्यमसन्स सिंथेसिस देत नाहीत. त्यामुळे अरिल हलाइडचा प्रश्न इथंच संपलेला आहे विल्यमसन्स सिंथेसिस बाबत. नेक्स्ट पॉइंट,
फिजिकल प्रॉपर्टीज, इथर्सच्या आता फिजिकल प्रॉपर्टीज बघूया. फिजिकल स्टेट्स अँड बॉइलिंग पॉइंट्स. इथे टेबल दिलेलं आहे, काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. व्हॅल्यूज कुठल्याही पाठ करायच्या नाहीत. डायमिथिल इथर अँड इथिल मिथिल इथर आर गॅसेस. पहिले महत्वाचे जे मेंबर्स आहेत ते गॅसेस स्टेटमध्ये आहेत. अदर इथर्स आर कलरलेस लिक्विड्स विथ प्लीझंट ओडर. खूप चांगला असा वास आहे, कलरलेस लिक्विड्स आहेत. लोअर इथर्स आर हायली व्होलाटाईल अँड हायली इनफ्लेमेबल सबस्टन्सेस. त्याच्यातले जे लोअर इथर्स आहेत ते हायली व्होलाटाईल आहेत, चटकन हवेमध्ये इव्हॅपरेशन होतं त्यांचं. हायली इनफ्लेमेबल, चटकन पेट घेतात, त्यांचे बॉइलिंग पॉइंट्स कमी आहेत. बॉइलिंग पॉइंट्स ऑफ इथर्स शो ग्रॅज्युअल इन्क्रीज विथ इन्क्रीज इन मॉलिक्युलर मास. त्यांचं मॉलिक्युलर मास जसं वाढत जाईल तसं बॉइलिंग पॉइंट सुद्धा काय होतो, वाढतो. पोलॅरिटी अँड सोल्युबिलिटी, त्याच्याबद्दल बघा काय म्हटलं. सिन्स COC बॉन्ड अँगल इज 110 डिग्री अँड नॉट 180 डिग्री. लक्षात ठेवा, इथर्स मध्ये हा जो बॉन्ड अँगल आहे तो 110 डिग्री आहे, 180 डिग्री नाही आहे. द बॉन्ड डायपोल मुवमेंट ऑफ द टू कार्बन ऑक्सिजन बॉन्ड्स डू नॉट कॅन्सल इच अदर. जर एक्झॅक्टली असं असतं तर काय झालं असतं, ह्यांच्या डायपोल मुवमेंट्सनी एकमेकांना कॅन्सल केलं असतं. पण तसं नाही होत. म्हणजे हे इकडून इकडं आलं असतं, इकडून इकडं आलं असतं, कारण ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. बॉन्ड्स एक्झॅक्टली अपोजिट डिरेक्शन मध्ये कॅन्सल झालं असतं. पण बॉन्ड अँगल 110 डिग्री आहे, एवढा बॉन्ड अँगल इथे दाखवलेला आहे. त्यामुळे ह्या डायपोल मुवमेंट्स एकमेकांना कॅन्सल करत नाहीत. हेन्स इथर्स पसेस ए स्मॉल नेट डायपोल मुवमेंट. डायपोल मुवमेंट ऑफ डायइथिल इथर ई, त्यांनी व्हॅल्यू एक फाइंड आउट पण केले, 1.18 डी बाय. हे जे युनिट आहे ते असं आहे, डी बाय. त्यासाठी कॅपिटल डी लिहितात. त्याच्या पुढे द इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इज नॉट प्रेझेंट इन इथर्स अँड अल्केन्स. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे इथं दाखवलेलं आहे बघा, ते इथर्सच्या मॉलिक्युल्स मध्ये नसतं, अल्केन्सच्या मॉलिक्युल्स मध्ये पण नसतं. बट solubility or miscibility of ethers in water is similar to that of alcohols of comparable molecular masses. हा जो पहिला मॉलिक्यूल घेतलेला आहे तो इथरचा आहे आणि हा जो दुसरा मॉलिक्यूल घेतलेला आहे तो वॉटरचा मॉलिक्यूल आहे. मग वॉटर मधला पॉझिटिव्हली चार्जड हायड्रोजन, इथर मधलं निगेटिव्हली चार्जड ऑक्सिजन, यांच्यामध्ये हा जो बॉन्ड दाखवलेला आहे हा हायड्रोजन बॉन्ड आहे. दिस इज बिकॉज इथर्स कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्ड्स विथ वॉटर थ्रू द इथरल ऑक्सिजन. हा ऑक्सिजन आणि वॉटर मधला पॉझिटिव्हली चार्जड हायड्रोजन यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होऊ शकतो. त्यामुळं हे इथर्स वॉटरमध्ये इझिली सोल्युबल आहेत. नेक्स्ट पॉइंट बघा आता, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स. पहिले आहे लॅबोरेटरी टेस्ट फॉर इथर्स. सगळे जेवढे काही कंपाऊंड्स झालेले आहेत सगळ्यांच्या लॅबोरेटरी टेस्ट व्यवस्थित बघून ठेवा. इथर्स आर न्यूट्रल कंपाऊंड्स इन एक्वियस मीडियम. Ethers do not react with bases, cold dilute acids, reducing agents, oxidizing agents and active metals. हे कुणाशीही रिॲक्ट होत नाहीत. But ethers dissolve in cold concentrated H2SO4 to form oxonium salts. मात्र ते कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मध्ये डिझॉल्व्ह होतं आणि त्याच्यापासून ऑक्झोनियम सॉल्ट तयार होतं या पद्धतीनं. म्हणजे ह्या H2SO4 मधून एक H+ या ऑक्सिजनला अटॅच होतो आणि त्याचं कन्व्हर्शन ऑक्झोनियम सॉल्ट मध्ये होतं.
इथं बघा कशा पद्धतीने दाखवलेला आहे. हा ऑक्झोनियम सॉल्ट आहे, म्हणजे हा रिमेनिंग पार्ट सुद्धा तुम्हाला ह्यालाच जोडलेला दाखवावा लागेल. हे बघा ह्याच्यातला फक्त H+ ह्याला दिलेला आहे आणि हा जो उरलेला जो पार्ट असेल HSO4- तो पुढे घेतलाय. म्हणजे जसं तुम्ही सॉल्ट मध्ये एक पार्ट प्लस आणि दुसरा पार्ट मायनस लिहिताय, तसा हा पूर्ण एवढा असा हा तो सॉल्ट आहे. This property distinguishes ethers from hydrocarbons. हायड्रोकार्बन्स पासून वेगळं ओळखण्यासाठी इथर्स हे या प्रॉपर्टीमुळे हायड्रोकार्बन्स पासून वेगळे ओळखता येतात. पुढे आहे रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप ऑफ इथर. अल्किल ग्रुप त्याच्यामध्ये काय रोल प्ले करतो किंवा ज्या रिएक्शन मध्ये अल्किल ग्रुपचं थोडेसे चेंजेस होतात ते बघूया. फॉर्मेशन ऑफ पेरॉक्साइड. Ethers combine with atmospheric oxygen to form peroxide. तर दिलेलं आहे, हे आहे डायइथिल इथर. ऑक्सिजन बरोबर रिएक्शन आहे. एअर मधलाच ऑक्सिजन जर जास्त काळ इथर त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर राहिलं तर या पद्धतीनं त्याचं पेरॉक्साइड फॉर्म होते. काय केलेलं आहे बघा, त्याच्यात हा CH2 आहे बघा, त्याचं CH झालं इथं आणि याच्यातून एक हायड्रोजन जो बाहेर येईल तो पुढे असा जोडलेला आहे त्याला. हे O2, इथं 2 ऑक्सिजन एक्स्ट्राचे दाखवलेत आणि याच्यातून एक बाहेर आलेला हायड्रोजन तो पुढे दाखवला. मग या पद्धतीनं पेरॉक्साइड तयार होतं, पेरॉक्साइड ऑफ डायइथिल इथर. लक्षात ठेवा, ही माझ्या एकदाच फक्त ही रिएक्शन विचारून झालेली आहे. दिस इज व्हेरी अनडिझायरेबल रिएक्शन. नको आहे ही रिएक्शन, कारण पेरॉक्साइड्स दे आर हजार्डस, कारण ते धोकादायक आहेत, रिस्की आहेत. बिकॉज दे डिकम्पोज व्हायलेंटली ऍट अ हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचरला त्यांचं जे डिकम्पोजिशन आहे ते खूप हजार्डस आहे, धोकादायक आहे. तिथं आजूबाजूला कोणी असेल तर त्याच्यासाठी ते त्रासदायक ठरू शकतं. म्हणून हे पेरॉक्साइड फॉर्मेशन नको आहे. त्याच्या पुढच्या रिएक्शन्स आहेत रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. आता जे कुठलं होतं अल्किल ग्रुपमध्ये काही चेंजेस होते ते झालं. आता CO बॉन्ड. रिएक्शन विथ हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड हायड्रॉलिसिस. आता इथं बघा बरं, डायल्यूट म्हटले त्यामुळे H2O घेतलेला आहे, सल्फ्युरिक ऍसिड घेतलेला आहे त्यामुळे तयार वरती H3O+ म्हणजे त्याच्यात ऍसिडचा पार्ट आहे. Ethers when heated with dilute sulfuric acid undergo hydrolysis to give alcohols or phenols. त्याचं ओरिजिनल अल्कोहोल तुम्हाला परत मिळतं. सिमेट्रिकल अल्कोहोल, सिमेट्रिकल इथर असेल तर एकाच प्रकारचे 2 अल्कोहोलचे मॉलिक्युल्स मिळतात. अनसिमेट्रिकल असेल तर 2 वेगवेगळे मिळतात. अल्किल अरिल ग्रुप असेल तर एक फिनॉल मिळेल, दुसरा अल्कोहोल मिळेल. काय आहे नेमकं त्या इथर मध्ये त्याप्रमाणे चेंजेस करायचे आहेत. याच्या पुढे आहे रिएक्शन विथ PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड. इथर्स रिएक्ट विथ PCl5 टू गिव्ह अल्किल क्लोराइड्स. इथर्स जे आहेत ते PCl5 बरोबर रिएक्ट होतात आणि त्याच्यापासून दोनही अल्किल ग्रुपचे क्लोराइड्स फॉर्म होतात आणि POCl3 वेगळं निघून जाते. त्याचे सिंपल रिएक्शन्स आहेत, काही विशेष अवघड नाहीये. रिएक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड. याच्यामध्ये काय काय केलेलं आहे बघा, अल्किल ग्रुप, एक अल्किल ग्रुप, हॅलोजन ग्रुप, असं अल्किल हलाइड आणि दुसरं अल्कोहोलचा मॉलिक्यूल तयार होतो. त्याच्यातला जो अल्कोहोलचा मॉलिक्यूल आहे त्याची परत HX बरोबर रिएक्शन झाली की अल्किल हलाइड फॉर्म होतं. म्हणजे त्याच्यात आणि परत 2 स्टेप्स त्यांनी दिलेल्या आहेत. अल्किल इथर्स रिएक्ट विथ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड HI and HBr to give an alcohol and an alkyl halide. अल्किल इथर्स जे आहेत ते HI आणि HBr
यांचं हॉट आणि कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन घेतलेलं आहे, त्यांच्याशी रिॲक्शन केलेली आहे. तर तिथं मला काय मिळतंय, एक अल्कोहोलचा मॉलिक्यूल मिळतोय, एक अल्किल हलाइड पण मिळतंय. ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ती कशी आहे बघा, HX साठी ही नेहमीचीच रिएक्टिव्हिटी आहे. आयोडाईडची रिएक्टिव्हिटी जास्त असते, क्लोराईडची कमी असते. तर याच्यात तिने मेकॅनिझम सांगितलेलं. नेक्स्ट पॉइंट बघा, तर या रिॲक्शनचं त्यांनी मेकॅनिझम दिलेलं आहे. इम्पॉर्टंट आहेत मेकॅनिझम्स, पण आता विचारतच नाही आहेत अलीकडच्या काळामध्ये. So reaction of ether with hot concentrated HI gives oxonium ion by protonation in the first step. इथं फर्स्ट स्टेप मध्ये बघा काय होतं, हा H प्लस या ऑक्सिजनला अटॅच होतो, हा I मायनस त्याच्यातून सेपरेट होतो, हा तयार झाला ऑक्सोनियम आयन. आता हा I मायनस काय करतो, याच्यावरती जो लिस्ट सबस्टिट्यूटेड कार्बन आहे, म्हणजे ज्याला फक्त हायड्रोजनच जोडलेले आहे, त्याच्यावरती अटॅक करतो या पद्धतीने. देन द न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे SN रिएक्शन इज ब्रॉट अबाउट बाय द पॉवरफुल न्यूक्लिओफाइल I मायनस, आणि तो इकडून बॅक साइड अटॅक करतो. द लिस्ट सबस्टिट्यूटेड कार्बन इन ऑक्सोनियम आयन is attacked by I minus following SN2 mechanism. इथं SN2 मेकॅनिझम हे इथं येऊन याला अटॅच होतं, हा बॉन्ड इथली इलेक्ट्रॉन पेअर या ऑक्सिजनला मिळते आणि इथून हे ब्रेक होतं, आणि याच्यापासून हा इथिल अल्कोहोलचा मॉलिक्यूल तयार होतो आणि इथून अल्किल हलाइड फॉर्म होतो. बघा कशा पद्धतीनं आहे ते. तर हेच जर समजा तुम्ही तिथं टर्शरी पार्ट असलेलं इथर जर घेतलं, एक अल्किल ग्रुप टर्शरी आहे. इन केस ऑफ इथर हॅव्हिंग वन टर्शरी अल्किल ग्रुप आहे बघा, रिएक्शन विथ हॉट HI फॉलोज SN1 मेकॅनिझम, हे इम्पॉर्टंट आहे बघा. मात्र एक जर टर्शरी ग्रुप असेल तर मग मात्र SN1 मेकॅनिझम घडते. त्याच्यासाठी बघा इथं काय केलेलं आहे त्यांनी, हा टर्शरी अल्किल ग्रुपचा हा कार्बोकॅटायन तयार होतो आणि याच्यातून हे CH3COH हे निघून जातं. आणि मग पुढच्या स्टेपमध्ये हा HI मधला I मायनस याच्यावरती अटॅक करतो आणि मग त्याचं टर्शरी अल्किल आयोडाइड तयार होतं. टर्शरी आयोडाइड इज फॉर्मड रादर दॅन टर्शरी अल्कोहोल, हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं त्याच्यात. त्याच्यानंतर यूज ऑफ एक्सेस HI कन्व्हर्ट्स द अल्कोहोल इनटू अल्किल आयोडाइड. तुम्ही जर जास्त प्रमाणात HI वापरलं तर अल्कोहोलचं कन्व्हर्शन कशात होतं, अल्किल आयोडाइड मध्ये होतं. त्यामुळे ह्याच्यातलं जरा हे मेकॅनिझम जरा बघून ठेवा. SN1 कशात आहे, SN2 कशात आहे, अल्किल आयोडाइड कधी तयार होतं, अल्कोहोल कधी तयार होतं, याचे थोडेसे डिटेल्स त्यांनी इथं दिलेले आहेत. नेक्स्ट रिएक्शन आहे आता अरिल अल्किल इथर. They have stronger and shorter bond between oxygen and the aromatic ring. इथला कार्बनच sp2 हायब्रिडाइज्ड असतो, त्यामुळे साहजिकच त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, ते सहजासहजी या ऑक्सिजनला सोडत नाही. त्यामुळे इथं ज्यावेळेला रिएक्शन होते त्यावेळेला हा बॉन्ड इथून ब्रेक होतो. Hence, an aryl alkyl ether undergoes cleavage of oxygen alkyl bond to give a phenol and an alkyl halide on reaction with HI. त्यामुळे हा CH3 आणि आयोडीन असं मिळून मिथिल आयोडाइड तयार होतं आणि हा H या ऑक्सिजनला मिळतो, त्याचं कन्व्हर्शन फिनॉल मध्ये होतं.
ह्याला ॲनिसोल म्हणतात, हे लक्षात घ्या. ॲनिसोल बघून घ्या हे काय आहे ते. स्ट्रक्चर बघा कसं आहे. IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये आपण याला ऑलरेडी बघितलेलं आहे. आता इथून पुढच्या रिॲक्शन्स मध्ये ॲनिसोलच जास्त आपल्याला कन्सिडर करायचं आहे. नेक्स्ट पॉइंट बघा, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन एरोमॅटिक इथर्स. आता इथर मधला हा ॲनिसोलचा जसं मगाशी आपण स्ट्रक्चर बघितलं, साधारण तसं हे स्ट्रक्चर आहे. फक्त CH3च्या ऐवजी इथं कॉमन जनरल अल्किल ग्रुप दाखवलेला आहे. या ऑक्सिजनकडे जी इलेक्ट्रॉन पेयर असते ती इलेक्ट्रॉन पेयर या संपूर्ण स्ट्रक्चर मध्ये फिरू शकते. ही इलेक्ट्रॉन पेयर इथं खाली येईल, मग इथं डबल बॉन्ड आहे, तिथली इलेक्ट्रॉन पेयर पुढे शिफ्ट होईल, स्ट्रक्चर असं तयार होईल. परत ही इलेक्ट्रॉन पेयर इथून खाली येणार, त्यामुळे ही इलेक्ट्रॉन पेयर इकडे पुढे जाणार, स्ट्रक्चर या पद्धतीनं तयार होईल. इथं सिंगल बॉन्ड होता, इथं डबल बॉन्ड झाला, ही इलेक्ट्रॉन पेयर इथे येईल. बघा लक्षात येते का? ही इलेक्ट्रॉन पेयर पुढे शिफ्ट होणार, कारण शेजारी शेजारी दोन इलेक्ट्रॉन पेयर्स राहू शकत नाही, तिथं फोर्स ऑफ रिपल्शन वाढतं. इथं सिंगल बॉन्ड होता, तिथं डबल बॉन्ड झाला, ही इलेक्ट्रॉन पेयर इथं पुढे येईल आणि त्यामुळे इथली जी इलेक्ट्रॉन पेयर आहे ती आहे अशी परत वरती परत जाईल. मग तुम्हाला हे स्ट्रक्चर याच्यामध्ये जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर हा निगेटिव्ह चार्ज इथे येतोय, ऑर्थो पोझिशन आहे, इथं पण येतोय, ही पण ऑर्थो पोझिशन आहे, आणि इथे येतोय, ही पॅरा पोझिशन आहे. त्यामुळे जी काही इलेक्ट्रॉन पेयर आहे ती ऑर्थो आणि पॅरा पोझिशनच्या ठिकाणी अवेलेबल होऊ शकते. सो धिस अल्कॉक्सी ग्रुप इन एरोमॅटिक इथर इज अ रिंग ऍक्टिवेटिंग अँड ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. त्यामुळं हा जो काय अल्कॉक्सी ग्रुप आहे तो रिंग ऍक्टिवेटिंग आहे, या रिंगला तो ऍक्टिवेट करतो. शिवाय ते ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग आहे टुवर्ड्स इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटिक सबस्टिट्यूशन. ज्या वेळेला इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स दिसतील आपल्याला पुढे, त्याच्यामध्ये ऑर्थो आणि पॅरा प्रोडक्ट तुम्हाला बघायला मिळतात. पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट ऑफ OR ग्रुप increases electron density at para and two ortho positions, that is resonance structures second, third and fourth. बघा मी त्याच्यामध्येच दाखवलेत का, इथं सेकंड, थर्ड आणि फोर्थ इलेक्ट्रॉन पेयर ही तुम्हाला ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला बघायला मिळेल. आता रिएक्शन्स बघूया. पहिली रिएक्शन आहे हॅलोजिनेशन, ॲनिसोल वापरलेलं आहे बघा, इथं आहे स्ट्रक्चर, तेच वापरायचं आता. It undergoes bromination with bromine in acetic acid even in the absence of ferric bromide catalyst. फेरिक ब्रोमाइड वापरायची काही गरज नाही. ब्रोमिन आणि ऍसिटिक ऍसिड यांचं कॉम्बिनेशन वापरा, त्याचं ब्रोमिनेशन होतं. इथं ओ ब्रोमो इथं आहे, पी ब्रोमो, असे दोन प्रोडक्ट तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म झालेले बघायला मिळतील. त्याच्यातलं पी स्ट्रक्चर जे आहे ते मेजर प्रोडक्ट आहे. इट इज ड्यू टू ऍक्टिव्हेशन ऑफ बेन्झिन रिंग बाय द मिथॉक्सी ग्रुप. हा मिथॉक्सी ग्रुप या बेन्झिन रिंगला जोडल्यामुळं हे फेरिक ब्रोमाइडची गरज पडत नाही, कॅटलिस्ट वापरावा लागत नाही, कारण हे हा जो मिथॉक्सी ग्रुप आहे तो त्या रिंगची ऍक्टिव्हिटी वाढवतो, त्याची रिॲक्टिव्हिटी त्यामुळे इन्क्रीज होते. त्याच्या पुढची रिॲक्शन आहे फ्रिडेल क्राफ्ट रिॲक्शन. बघा हे सगळीकडे येते बरं का, फ्रिडेल क्राफ्ट करून ठेवा. ॲनिसोल रिॲक्ट्स विथ अल्किल हलाइड अँड ऍसिल क्लोराइड. इथे घेतलेला आहे मिथिल क्लोराइड, इथे घेतलेला आहे ऍसिटिल क्लोराइड. In presence of anhydrous AlCl3 which acts as a Lewis acid, it is a catalyst. Anhydrous AlCl3, इथं पण anhydrous AlCl3. बघा कशा पद्धतीनं आहेत. आता इथं जी नावं आहेत ती तेवढी नावं जरा व्यवस्थित फक्त बघून घ्या.
इथं नावं त्यांनी कशा पद्धतीनं सांगितलेली आहेत बघा. 4-मिथॉक्सिटोलीन म्हटले. याचा अर्थ याच्यात मेजर प्रोडक्ट कुणाला केलेला आहे, पेरेंट कुणाला केले, टोलीनला. म्हणजे इथं 1 नंबर टाका, 2, 3 आणि 4. नाव ह्याचं काय सांगितले, 4-मिथॉक्सिटोलीन. तसं इथं टोलीन म्हणजे इथं 1 नंबर येणार, इथं 2 नंबर येणार, 2-मिथॉक्सिटोलीन. हा ऑर्थो प्रोडक्ट आहे, हा पॅरा प्रोडक्ट आहे, हा मेजर आणि हा मायनर. तसं सेम इथं पण आहे, फक्त इथला रिएजंट तेवढा फक्त बदललेला आहे. बाकीचे प्रोडक्ट मध्ये पण चेंजेस, OCH3 आणि COCH3 असं तयार झाले. बरोबर, CH3 जोडलंय ना इथं. याच्यामध्ये आता मला हे जोडायचं आहे, CH3CO. बघा कसं आहे ते. आता मात्र त्यांनी कसं केलेलं आहे बघा, ह्याला हा मिथॉक्सी ग्रुप जर मी 1-2 मिनिटं जर काढून ठेवला, ह्याला कन्सिडर करू नका 1-2 मिनिट. हे जे स्ट्रक्चर तयार होतं, हा ऍसिटिल ग्रुप आहे आणि हा बेन्झिन ग्रुप आहे. दोन्ही मिळून त्याला काय म्हटले, ऍसिटोफिनॉन म्हटले. हे किटोनचं स्ट्रक्चर आहे. कारण हा जो इथं असं असते, C डबल बॉन्ड O CH3 आणि इकडे ही बेन्झिन रिंग असते अशी, या पद्धतीने ते स्ट्रक्चर इथं आहे. त्यामुळे हे आहे कीटोन आहे आणि याचं नाव काय आहे, ऍसिटोफिनॉन. लक्षात घ्या ते कशा पद्धतीनं आहे. त्यामुळे त्याला पेरेंट केलेलं आहे. आता मग त्याला जर पेरेंट केलेलं असेल तर इथं 1 नंबर येणार, 2, 3 आणि 4. हे कसं होणार, 4-मिथॉक्सी ऍसिटोफिनॉन येणार. मग आता इथं 1 नंबर, इथं 2 नंबर, 2-मिथॉक्सी ऍसिटोफिनॉन येणार. हा मायनॉर प्रोडक्ट आहे, हा मेजर प्रोडक्ट. या पद्धतीनं त्याची रिॲक्शन होईल. नेक्स्ट रिॲक्शन आहे नायट्रेशन. अनेकदा आलं बघा, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 कॉल्ड ॲज अ नायट्रेटिंग मिक्सचर. व्हेरी 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 इम्पॉर्टंट, दरवेळेला सांगितले मी. आता रिॲक्शन आहे ऍनिसोल बरोबर. मग याच्यापासून काय तयार होतं, 4-नायट्रो ॲनिसोल आणि 2-नायट्रो ॲनिसोल या ठिकाणी तयार होतं. बघा आता पेरेंट केलेलं आहे ॲनिसोलला, त्यामुळे 1, 2, 3, 4 हे झालं 4-नायट्रो ॲनिसोल. हा पॅरा प्रोडक्ट आहे, त्यामुळे हा मेजर प्रोडक्ट. इथं 1, इथं 2, 2-नायट्रो ॲनिसोल हा मायनॉर प्रोडक्ट, हा मेजर प्रोडक्ट. या पद्धतीनं ते तयार होईल. नेक्स्ट पॉइंट आहे युजेस ऑफ अल्कोहोल्स, फिनॉल्स, इथर्स. अधूनमधून हे विचारतात, 1 मार्क 2 मार्क कुठेतरी MCQ मध्ये वगैरे. काय काय आहेत बघा. पहिल्यांदा अल्कोहोल्स कन्सिडर करू. मिथिल अल्कोहोल इज युज्ड ॲज अ सॉल्व्हंट फॉर पेंट्स अँड वॉर्निशेस. सॉल्व्हंट म्हणून वापरलं जातं पेंट्स मध्ये, वॉर्निश मध्ये. इथिल अल्कोहोल इज युज्ड ॲज अँटी फ्रीज एजंट in automobile radiators. Important use. It is also used as solvent. मैथिल अल्कोहोलला अँटी फ्रीज एजंट म्हणून वापरलं जातं ऑटोमोबाईल रेडिएटर्स मध्ये. ते पाणी फ्रीज होऊ नये याच्यासाठी ते त्याच्यामध्ये ऍड केलं जातं. इथर्स बघा, अर्लियर डाय इथिल इथर वॉज युज्ड ॲज अ जनरल अनेस्थेटिक इन सर्जिकल ऑपरेशन्स. जिथं सर्जरी करायची गरज पडते त्या ठिकाणी त्या पेशंटला भूल देण्यासाठी हे डाय इथिल इथर वापरलं जायचं. डाय इथिल इथर इज युज्ड ॲज अ सॉल्व्हंट फॉर ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंटच्या भरपूर रिएक्शन बघितलेल्या आहेत आपण. त्याच्यामध्ये हे सॉल्व्हंट म्हणून वापरलं जातं. फॅट्स, वॅक्सेस, ऑइल याच्यामध्ये पण त्याचा वापर होतो सॉल्व्हंट म्हणून.
फिनॉल्स मध्ये बघा काय म्हटलंय, फिनॉल इज युज्ड इन प्रिपरेशन ऑफ फिनॉल फॉर्माल्डिहाइड रेझिन. फॉर एक्झाम्पल बॅकेलाइट हे येईल पुढं पॉलिमर्स मध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला हे समजेल फिनॉल आपण त्या ठिकाणी वापरणार आहे. बॅकेलाइट आता अलीकडच्या काळामध्ये याचा वापर फार कमी झालेला आहे. जुन्या काळामध्ये घरी जे स्विचेस वापरायचे ब्लॅक कलरचे ते बॅकेलाइट आहे. फिनॉल्स आर युज्ड ॲज अँटीसेप्टिक इन कॉमन प्रोडक्ट लाईक एअर फ्रेशनर्स, डिओड्रंट्स, माउथ वॉश, कॅलामाइन लोशन्स, फ्लोअर क्लीनर्स एक्सेट्रा. तर ह्याचा अँटीसेप्टिक म्हणून वापर होतो. म्हणजे कशा कशामध्ये वापरायचे आहे त्यांचे एक्झाम्पल्स पुढे त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहेत. तुम्ही जर बघून ठेवा, मे बी 1 मार्काला कुठेतरी येऊ शकतं, माहिती असू दे फक्त.